रंग काय सुंदर आलेला आहे अख्खा मसूरला। अख्खा मसूरची भाजी तुम्ही किती वेळा खाल्ली असेल, पण अशी अख्खा मसूर एकदा नक्की करून बघा। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर। अख्खा मसूर बनवणार आहोत आपण, पण थोडासा आहे ना सिक्रेट मसाला आपण त्याच्यामध्ये वापरणार आहोत। तर इथं मी आहे ना अख्खा मसूर बनवण्यासाठी 1 वाटी मसूर 2 तासापूर्वी भिजत घातलेली आहे। आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। गॅस चालू करून कुकर ठेवलेला आहे गॅसवरती आणि टाकायचं आहे आपल्याला अख्खा मसूर बनवण्यासाठी ना तेल थोडंसं जास्तच टाकायचं। इथं मी 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे। टाकूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी थोडीशी तडतडली की टाकायची आहे आपल्याला अर्धा चमचा जिरी। मोहरी छान भाजून द्यायची। अर्धा चमचा जिरी टाकली। जिरी मोहरी व्यवस्थित भाजून घ्यायची। गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे मी। आता टाकूया 2 तमालपत्र। बाकी कुठलेच आपल्याला खडे मसाले टाकायचे नाही, फक्त 2 तमालपत्र टाकायचे। अजून एक मसाला टाकायचा आहे आपल्याला अख्खा मसूरला। टाकूया 3 ते 4 मिरच्या बारीक करून घेतलेल्या, थोड्याशा अशा मोठ्याच कट करून घेतल्यात मी। मिरची टाकायची अख्खा मसूरला आहे ना, मस्त चटपटीत होतो बघा अख्खा मसूर। हा टाकूया 1 मीडियम कांदा बारीक करून घेतलेला, चिरून घेतलाय कांदा। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा, मस्त असा लाल रंगावरती कांदा भाजून घ्यायचा। बघा कांदा आपला छान असा परतून झालेला आहे। कांदा छान असा भाजला, बघा किती मस्त कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। असा कांदा परतून घ्यायचा कधी पण, म्हणजे भाजीला खमंगपणा येतो व्यवस्थित। कांदा भाजलेला आहे। आता आपण आहे ना याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट। आलं लसूणची पेस्ट आहे ना जरा अशी नंतर टाकायची कांदा भाजल्यानंतर, कारण ते आलं आणि लसूण पटकन करपतं। आलं लसूण व्यवस्थित परतून घेतलं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे सुके मसाले। टाकूया पाव चमचा हळद आणि ना अर्धा चमचा घरगुती काळा मसाला, याने रंग पण छान येतो भाजीला। आणि घेतलेला आहे इथं 1 चमचा कांदा लसूण मसाला। एवढेच मसाले आपल्याला इथं टाकायचं आहे। टाकूया चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा, छोटा चमचा आहे हा। मीठ आताच टाकून घ्यायचं म्हणजे मसूरला पण व्यवस्थित मीठ लागलं जातं। मसाले व्यवस्थित परतून घेऊया। कसुरी मेथी आहे ना थोडीशी हातावरती चोळून टाकली मी, अर्धा चमचा। व्यवस्थित मसाले परतून घेऊ तेलामध्ये। गॅस मिडियमच ठेवलेला आहे। मसाले आहे ना कमी गॅसवरती असे छान परतून घ्यायचे सर्व। मसाले सर्व असे व्यवस्थित परतून झाले। आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अख्खा मसूर। छान भिजलेला आहे, 1-2 तास तरी मसूर भिजवून घ्यायचा। त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि मसूर टाकून घेऊ आपण। बघा मसूर टाकून झाली की आता हे मसूर आहे ना मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं। 1-2 मिनटं तरी मसूर परतायची अशी मसाल्यामध्ये। बघा 2 मिनटं आहे ना छान असं मसूर मसाल्यामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे अख्खा मसूरला चव पण छान येते। दोन मिनटं आपण आहे ना मसाल्यामध्ये अख्खा मसूर परतून घेतला। आता आपल्याला आहे ना अख्खा मसूर शिजण्यासाठी थंड पाणी अजिबात नाही टाकायचं। इथं मी आहे ना 1 ग्लासभर पाणी गरम करून घेतलेलं आहे। आपल्याला कसं घट्ट पातळ अख्खा मसूरची भाजी बनवायची ना तसं पाणी टाकायचं। गरम पाणीच टाकायचं म्हणजे अख्खा मसूर पटकन शिजलं जातं। व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता पाणी टाकल्यानंतर। अजून एक अर्धी वाटीशी पाणी टाकू आपण, म्हणजे मसूर शिजण्यासाठी पण पाणी लागेल ना। अजून अर्धी वाटी पाणी टाकलं। आता हे मिक्स करून घेऊया। किती सुंदर कलर आलेला आहे मसाल्यांना। बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला आहे ना या कुकरला झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 2 शिट्ट्यापेक्षा जास्त शिजवू नका, कारण आहे ना अख्खा मसूर पण थोडासा दिसला पाहिजे ना। कुकरचं झाकण लावून आपण ह्याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया।
बघा इथं आहे ना कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर आहे ना एकदम थंड झालेला आहे. असं थंड झाल्यानंतर पण थोडंसं शिजतं ना आतमध्ये, त्यासाठी काय करायचं आपण 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस लगेच बंद करून टाकायचा. बघा मस्त सुंदर कलर आलेला आहे अख्खा मसूरला आणि पाण्याचं प्रमाण पण एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आपण मसूर शिजलाय का पाहूया. मसूर शिजलाय, पण मसूर आहे ना असा एकदम गाळ नाही झाला मसूरचा. मस्त असा अख्खा मसूर राहिलेला आहे आतमध्ये भाजीत. मस्त असं पाण्याचं प्रमाण पण व्यवस्थित झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मस्त चटपटीत अख्खा मसूर होण्यासाठी आहे ना असा थोडासा वेगळा मसाला टाकायचा. इथं मी एक मॅगी मसाल्याचे पॅकेट घेतलेलं आहे. हे सर्वच मसाला आहे ना 1 चमचाभर मसाला असं आतमध्ये या पॅकेटमध्ये 1 चमचाभर मॅगी मसाला मी टाकलेला आहे. ह्या मसाल्याने आहे ना अख्खा मसूरला खूप छान टेस्ट येते. आता एकदम मिक्स करून घेऊ. थोडासा गॅस मी चालू केला आहे कारण मॅगी मसाला टाकला ना, थोडंसं मसाला पण शिजला जाईल. बघा आता टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. मॅगी मसाला टाकून मिक्स करून घेतलं व्यवस्थित असं की आता टाकायचं भरपूर सारी चिरून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकून मस्त छान असं मिक्स करून घेऊया. आता 1 मिनिटभर गॅस चालूच आहे, एकदम बारीक गॅस ठेवलेला आहे मी. मस्त असं छान कलर आलेला आहे अख्खा मसूरला. बघा किती छान दिसते. अख्खा मसूर आपण सर्व करून घेऊया. अख्खा मसूर सर्व करण्यासाठी मी इथे एक ताटली घेतलेली आहे. एकदम वेगळ्या टेस्टची आहे ना ही अख्खा मसूरची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. बघा अख्खा मसूर आहे ना सर्व करून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती आहे ना मी काय केलेलं आहे, दुधाची साई आहे ना चमच्याभर अशी फेटून घेतलेली आहे. घरची साई ही दुधावरची गार्निशिंगसाठी घेतले. थोडीशी साई टाकून घेऊया दुधाची. बघा मस्त असा अख्खा मसूरची रेसिपी होती आज आपली. तर ही अख्खा मसूर बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकूया. ही भाजी तर तुम्ही एकदा बनवली ना तर आठवड्यातून 2 वेळा नक्कीच बनवणार. तर ही अख्खा मसूर बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीला.